असत आहे। तर देवा भाऊ नाही तर टक्का भाऊ हर्षवर्धन सकपाळांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। तर मला विष प्यायची सवय, कितीही टीका केली तरी परिणाम होत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। करेक्ट कार्यक्रम कसा कोणाचा करायचा असा जर एक मास्टर माइंड कोणी जर असेल, असा जर आका कोणी असेल आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा जर गुंड कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे आज घ्यावं लागेल। अशा प्रकारची एक परिस्थिती आहे। देवा भाऊ तुम्ही देवा भाऊ नाही, तुम्ही टक्का भाऊ आहे। टक्का भाऊ टक्का मिळत नाही तोपर्यंत तुमचा पेन हा सही करायसाठी पुढे चालत नाही। कोणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर काही परिणाम याकरता होत नाही की मला विष प्यायची सवय आहे। काय हर्षवर्धन सपकाळ त्यांना काँग्रेस पक्षातच कोणी सिरियसली घेत नाही, त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यात देखील कोणी सिरियसली घेत नाही, तुम्ही का सिरियसली घेता? बिनविरोध विजय हा कटकारस्थान रचून मिळवलेला विजय आहे। अशा वेळेला विनायक राऊत यांनी ही टीका केली आहे। फडणवीसांनी हा आपला विजय मानू नये असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय। ह्या महापालिकेमध्ये बिनविरोध झालेल्या निवडणुका ह्या मेरिटवर झालेल्या नाही आहेत। तर तिथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील किंवा मनसेचे उमेदवार असतील, हे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार त्यांना त्या ठिकाणी जबरदस्ती, दादागिरी, दडपशाही आणि प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांच्यावर खूप मोठा दबाव आणला गेला। तर अशा अनेक गैरप्रकारातून मिळवलेला हा बिनविरोधचा विजय आहे, तो मेरिटचा नाही आहे, तो कपट नीतीचा आहे। तर मी मोठी ऑपरेशन सुद्धा करतो असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। 2022 मध्ये मी मोठं ऑपरेशन केलं। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला। मला भेटायला आलाय आणि तुम्हाला माहित आहे मी दिलेले शब्द पाळतो ना। मोठे ऑपरेशन मी करतो, हा केलंय ना 22 मध्ये, आणि म्हणून मी एकदा कमिटमेंट केली की कमिटमेंट पाळतो। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्या 4ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या। तर जिल्हाधिकारी आणि पणन संचालकांना घेराव घालू असं राजू शेट्टींनी म्हटलंय। हमीभाव खरेदी केंद्रावरून राजू शेट्टी आक्रमक झाले। पालकमंत्री अथवा कोणतेही मंत्री प्रचारासाठी आल्यास त्यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार असं शेट्टींनी म्हटलंय। तर यावेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची संधी लोकप्रतिनिधींनी गमावली असं देखील शेट्टींनी म्हटलेलं आहे। जिल्हाधिकारी आणि पणन संचालक यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन घेरावे घालू। पालकमंत्री असतील किंवा कुठलेही मंत्री आता जिल्हा परिषदेच्या किंवा अन्य कामासाठी प्रचारासाठी ग्रामीण भागात आले तर त्यांना आम्ही सोडणार नाही। पहिला जाब विचारू की खरेदी केंद्राचं काय झालं। वेळ प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवू, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आता गप्प बसणार नाही। लोकप्रतिनिधींनी सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी कमी पडलेले आहे। वारंवार आम्हाला सांगितलं गेलं की ओला दुष्काळ जाहीर करू। ओला दुष्काळ जाहीर नाही केला तरी सुद्धा आम्ही भरीव मदत शेतकऱ्यांना करू, परंतु प्रत्यक्षात पंचनामे करायच्या वेळी जो घात शेतकऱ्याचा करायचा तो केलेला आहे। नुकतंच आता विधानसभेचं अधिवेशन संपलं, परंतु अधिवेशनादरम्यान सरकारला धारेवर धरण्याची संधी लोकप्रतिनिधींनी गमावलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे। तर बिनविरोध निवडीसाठी नागपुरातील उमेदवाराला भाजपनं 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप करण्यात येतो। प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार रामचंद्र गजभेंना भाजपनं ऑफर दिल्याचा काँग्रेसचे स्थानिक नेते गिरीश पांडव यांचा आरोप आहे। तर काँग्रेसचे आरोप खोटे असून पुरावे असतील तर द्या, भाजपचे आमदार मोहन मते यांनी हे वक्तव्य। माझा कार्यकारी आहे ना, त्याला फोन आला होता। तुम्हाला फोन नाही आला? कोणी केला होता? त्यांना विचारलं तुम्ही? विचारला, त्यानं सांगितलं नाही। कुठल्या पक्षाचं नाव सांगितलं? बीजेपी वाला, दुसरा कोणी राहणार? कोण तेवढं माहित नाही। तुम्हाला स्वतः 10 लाखाची ऑफर नाही दिली, तुमच्या कार्यकर्त्याला आला? हा, कार्यकर्त्याला फोन आला होता, मी अंदर होतो। हे म्हणतात मला स्वतः नाही आला फोन। यांना यांचा कार्यकर्ता जो आहे, यांचा सहयोगी जो आहे, त्याला बीजेपीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अननोन फोन आला
की जर तुम्ही अननोन फोन आला की जर तुम्ही हे गेलं तर तुम्हाला 10 लाख आम्ही देतो, तुम्ही विड्रॉल घ्या, या पद्धतीचा फोन त्यांना आलेला होता. 29 नंबर प्रभागामध्ये 10 लाखांची ऑफर दिली काँग्रेसच्या उमेदवाराला, निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मुळात त्यांनी याचं एक तर प्रूफ द्यावं. कुठले खोटे नाटे आरोप करणं आणि स्वतःच्या प्रसिद्धी करून घेणं या धंद्याकरता हे सगळे आरोप चालू आहे. भाजपला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोपाचे हे सुरू झालं आहे. त्याच्यामुळं यांना म्हणा तुम्ही फक्त पप्पूचं निर्माण करा, आम्ही शहराचा विकास